ठाणे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येणार असून पालकांनी आपल्या बालकांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी केलं। पोलिओ मुक्त भारताचं उद्दिष्ट कायम राखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सातत्यानं राबवण्यात येते। सर्व बालकांना विहित वयानुसार प्राथमिक लसीकरण मिळावं तसंच तीव्र शिथिल पक्षाघात सर्वेक्षणाच्या माध्यमातून पोलिओसारख्या आजारावर नियंत्रण ठेवता यावं यासाठी राज्यात 1995 पासून ही मोहीम दरवर्षी आयोजित केली जाते। ठाणे महापालिका क्षेत्रातील 5 वर्षाखालील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। यासाठी विविध लसीकरण केंद्र, आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत। पालकांनी आपल्या मुलांना या बूथवर आणून पोलिओचे 2 थेंब पाजावेत असं आवाहन प्रशासनानं केलंय। 29 जून ते 3 जुलै या कालावधीत विशेष गृहभेट मोहीमही राबवण्यात येणार आहे। या काळात आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक घराघरात जाऊन बूथवर न आलेल्या किंवा लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलिओ डोस देणार आहेत। ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये पोलिओची लस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे। मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे।